आज या ठिकाणी खरं तर आंबेगाव शिरूर या विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीची प्रचार रणधुमाळी चालू असताना अनेक विविध प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उमेदवारांनी मांडायचे असतात. जनसामान्यांसाठी या ठिकाणी आपण काय हिताचे प्रश्न घेऊन जातोय, त्यांना नवीन या ठिकाणी आपली धोरणं काय आहे, तुम्ही तसं केलं तर मी या पुढे कसं नेणार, अशा प्रकारचं साधारणतः राजकारणाची दिशा असते. पण गेले 3-4 महिने आम्ही पाहतोय की समोरचा उमेदवार जो उमेदवार काल परवापर्यंत या ठिकाणी नामदार साहेब हे माझ्या हृदयात आहेत, त्यांचा फोटो माझ्या घरात आहे आणि या ठिकाणी कर्जतच्या निवडणुकीसाठी बुजगावणं म्हणून उभं केलेला उमेदवार तो या ठिकाणी अशा पद्धतीने बोलायला लागला आणि ज्या विषयाला त्याला बोलायचंय त्या विषयाला तो हात घालत नाही. ज्या विषयावर नामदार साहेबांनी हा इतका मोठा निर्णय जो घेतला त्याला देखील यांनी या ठिकाणी पुढे विषय नेत नाही. विषय काय तर गेले 3 महिने तुम्ही ऐकत असाल तर ते आंबेवाले तुप्यावाले, आता हा या विधानसभेचा प्रश्न असू शकतो का? आंबेवाले आणि तुपावाले, आंबावाले जर असेल तर बाळासाहेब भेंडे यांची 3 पिढ्या मल्हारराव बाबूराव भेंडे आणि कंपनी जी मुंबईत असणारी संबंध राजापूर कोकण आणि मुंबईत असणाऱ्या सगळ्या ग्राहकांना परिचित आहे. त्या कोकणातल्या शेतकऱ्यांना त्यांचा आंबा चांगल्या दर्जाचा देशात आणि परदेशात विकण्यासाठी 100 वर्ष ही या ठिकाणी काम करतायत आणि त्याच्यावर ह्या पद्धतीने ही गोष्ट या ठिकाणी सांगत असताना दुसऱ्या बाजूला मला त्या ठिकाणी म्हणतात तुपावाला, ठीक आहे, मी आहेच, आहे, माझा व्यवसाय आहे. गेले 3 पिढ्या 4 पिढ्या आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना लसणाचा बियाणं असेल, बटाट्याचं बियाणं असेल, ज्याळा फर्टिलायझर हे स्थानिकरित्या बनवायचं होतं, ज्याळा फर्टिलायझरची कंपनी या ठिकाणी आमच्या परिवाराची होती आणि पशुखाद्यातून मी या व्यवसायातून शेतकऱ्याच्या खाडे पद्धतीच्या अडचणीतून मी हा व्यवसाय स्वतः उभा केला आणि जवळपास 20 लाख लिटर दूध जेव्हा आम्ही हाताळतो त्याच्यातून 8 ते 10 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा जीवनमान उंचवण्यासाठी या ठिकाणी या व्यवसायाचा त्यांना फायदा होत असतो. पण तरी यांच्या डोळ्यात केवळ आम्ही गेले 3-4 महिने मी आणि बाळासाहेब भेंडे हे संताजी धनाजी सारखे सळत आहेत. का सळत आहेत याचा ते विषय सांगत नाही. नामदार साहेबांची या ठिकाणी एक सहकारी आम्ही सगळे असताना ज्या ज्या जबाबदाऱ्या या ठिकाणी नामदार साहेब राज्यात सांभाळत असताना एक समाजसेवा म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी कार्य करत असताना बाळासाहेब भेंडे कारखान्यात असतील, माझ्यासारख्याला या ठिकाणी 21 वर्ष हे म्हणतात की 21 वर्ष कोणी चेअरमन असू शकतो का? मला देखील या ठिकाणी हे वाटतं की 21 वर्ष मला बोलता बोलता झाली, पण यांना हे माहीत नसेल की 21 वर्ष मला या सभासदांनी संचालकांनी जरी नेतृत्वाने नक्की केलं की आपल्याला अमुक माणूस हा चेअरमन करायचा आहे, त्यावेळेला मी 6 शाखा 5 शाखा होत्या, 54 कोटी रुपये या ठिकाणी बँकेच्या डिपॉझिट्स होत्या आणि 27-28 कोटी रुपयाचा असा व्यवहार होता. जेव्हा नामदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही या नवतरुणांनी काम चालू केलं त्यापासून आजपर्यंत बँकेच्या 5 पासून 27 शाखा या ठिकाणी काढल्या. 27 शाखांमधून 1800 कोटी रुपयाच्या ठेवीपासून 4000 कोटी रुपयाच्या उलाढाली त्या ठिकाणी आहेत. ज्यांचं दुःख त्यांना आहे
तेव्हा ते वारंवार ते या ठिकाणी एक गोष्ट मांडतात की या ठिकाणी तुम्ही मला सांगा बँकेचा असा व्यवहार आहे तसा व्यवहार आहे. त्या सगळ्या व्यवहाराविषयी त्यांनी सगळ्या पद्धतीने कायदेशीर कोर्ट कचेऱ्या आरबीआय या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या. नाही ते घाणेरडे आरोप त्या ठिकाणी आरबीआय ही मान्य संस्था असते त्यांना त्याची उत्तरं देखील दिली. बँकेचे व्यवहार जे असतात ते कॉम्पिटिशनली असतात पण त्याची तक्रार किंवा काही असेल सभासदाची त्या ठिकाणी सगळ्या टप्प्याटप्प्याला त्या ठिकाणी जागा असते आणि आरबीआय ही संस्था या सगळ्या आर्थिक संस्थेसाठी त्याची एक मानक संस्था आहे आणि त्या ठिकाणी त्यांना या सगळ्या गोष्टीची उत्तर भेटलेली आहे. जे काय तुम्ही कर्जाची कोणाची व्यक्तिगत गोष्ट करते आहे ते कर्ज या ठिकाणी जर दिलं गेलं असेल ते कर्ज देखील या बँकेचे त्यांच्या जो काळ होता त्या काळात ते पूर्ण झालेलं आहे. त्याच्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या बँकेने काळजी घेतलेल्या आहेत. पुढच्या गोष्टी या ठिकाणी काळजी घेतलेल्या आहेत. ज्या कंपनीविषयी तुम्ही सांगता वेस्टर्न हिल जी तुमच्या परिसरात या ठिकाणी चोरांदळानी या भागात आपल्या परिसरात आहे ती कंपनी येन करून काही ना काही करून थोडी अडचणीत आली. शेतकऱ्यांसाठी ही त्या ठिकाणी कंपनी भाजीपाला प्रोसेसिंग आणि याच्यासाठी युनिट उभं राहावं म्हणून एक प्रोत्साहनपर्यंत युनिट त्या ठिकाणी उभं केलं गेलं. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी ती युनिट तशा म्हणावं तसं ते चाललं जरी नसेल पण बँकेचा एक मात्र रक्कम देखील त्यांनी बुडवली नाही. काल तुम्ही तुमच्या भाषणात सांगितलं की 18 कोटी रुपये त्या ठिकाणी हा व्यवहार झाला. मग जर बँकेचे 9.5 कोटी रुपये असले आणि बँकेला तुम्ही म्हणताय की 18 कोटी जर भेटले असेल तर मग या व्यवहारात गैर आणि चुकीचं काय? ती कंपनी पुन्हा एकदा चालू होतीये. ती कंपनी चालू होत असताना तिथे आजूबाजूला 50, 100, 150 लोक त्या ठिकाणी लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा त्यांचा असलेला भाजीपाल्याचा माल असेल दुसरं काही असेल प्रक्रिया आहे अशा पद्धतीचं तो त्या ठिकाणी ती कंपनी पुन्हा चालू करण्याचा सगळा हे झाला. पण त्या ठिकाणी असे आरोप दिले गेले जातात की आंबेवाल्यांनी केली आणि तुपावाल्यांनी घेतली. अरे मार्ग काढणं हा सगळ्यात महत्वाचा आहे. उद्ध्वस्त करणं विध्वंसक बोलणं हे तुमच्या याच्यातली गोष्ट आहे. तुम्ही गेले 3 महिने अनेक संस्थेविषयी फक्त बोलत आलेला पण बँकेविषयी जर एवढी काळजी असेल की का तुम्हाला डिव्हिडंड नाही यावर्षी 10% डिव्हिडंड दिला. मागील वर्षी आम्ही दिला. कोविडच्या काळात काय अडचणी होत्या सगळ्या देशाला माहिती आहे. रिझर्व्ह बँकेने सुद्धा मनाई केली होती आणि एवढी काळजी जर असेल तर तुमच्या पक्षाचा जो प्रमुख आहे मला खरं आजपर्यंत मी कधी बँकेचे व्यवहार बँकेच्यासाठीच त्या ठिकाणी ग्राहक आणि सभासदाच्या हिताच्या दृष्टीने म्हणत असतो. पण जर अशा पद्धतीचं तुम्ही या बँकेविषयी या आर्थिक व्यवहाराविषयी असं रस्त्यावर फुलं उठून बोलू लागलात तर आम्ही देखील या ठिकाणी मागे पडणार नाही. 6,54,00,000 बुडवणारा हा तुमच्या पक्षाचा प्रमुख त्या ठिकाणी आहे. तो तुमच्या बाजूला त्या ठिकाणी बसतो. त्याला तुम्ही जाऊन जर सांगा ना त्याला बाबा तुझ्यामुळे तू जर एवढी बँक बुडवत असेल तर तू त्या ठिकाणी पैसे भर आणि मग माझ्या बरोबर फिर. आणि ही परिस्थिती असताना तुम्ही बँकेविषयी काहीतरी संभ्रम करता याच्याविषयी सुद्धा संभ्रम करता. मी म्हणतो एक वेळा सगळं मान्य आहे. तुम्ही त्याही खात्याविषयी रिझर्व्ह बँकेची तक्रार केली. रिझर्व्ह बँकेने तुम्हाला चोख पत्र दिलेलं आहे. बँकेलाही चोख पत्र दिलेलं आहे. तुमच्या जे नियमात असेल ते तुम्ही त्या पद्धतीने वसूल करा आणि शरद सहकारी बँक या ठिकाणी कोणालाही कर्जमाफीच्या वसुलीसाठी किंवा कर्जासाठी ते या ठिकाणी माफ करत नसतं आणि सोडत नसतं. पण इतकं देखील असताना या अनेक गोष्टी या ठिकाणी मांडत असताना त्यांनी हे देखील या ठिकाणी पुढे मांडलेलं आहे की बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी काम करत असताना 370 जवळपास लोक या ठिकाणी काम करत असताना तुम्ही ही संस्था आम्ही 31 वर्ष चालवतो. जरी नेतृत्वाने या ठिकाणी मला संधी दिली तर समाजाने स्वीकारली पाहिजे. संचालकांनी त्या ठिकाणी एक विश्वास त्या ठिकाणी दाखवला पाहिजे. एकही संचालक एकदाही त्या ठिकाणी तुम्ही चेअरमन नसाल नामदारांनी तुमच्या हातात जर दिलं तर आम्ही तुमच्या बरोबर या ठिकाणी संचालक म्हणून राहू
हा विश्वास गेले अनेक वर्ष दाखवत आले. माझी 21 वर्ष मोजताना स्वतःची 10 वर्ष कारखान्यात, भीमाशंकर कारखान्यात अनेक संचालकाला तुम्ही विचारा. शेवट दुसऱ्या टर्मला अनेक संचालक होण्याच्यासाठी सांगितलं. तुम्ही आम्हाला संचालक करताय का नाही करताय गोष्ट वेगळी आहे, पण याच्याबरोबर आम्हाला परत जर संचालक करत असाल तर आम्ही याच्याबरोबर कार्य करण्यास पक्षाचेच कार्यकर्ते या ठिकाणी जोरदार विरोध दाखवला. साहेबाला समजलंच नाही की ही काय पद्धत आहे, आणि इतका त्रास या ठिकाणी अंतर्गत संचालकाला देत असताना की चला बाबा आता हा 10 वर्ष इथं ठेव, म्हणून याची व्यवस्था कुठेतरी केली पाहिजे. विष्णू काका त्या ठिकाणी साक्षीला आहे, त्या ठिकाणी त्याला काढलं. त्या सगळ्या संचालकांचा पोस्ट कमी केल्यानंतर 2-3 महिने लगेच अगदी मला लोकसभा करायला लावली, मला असं करायला लावलं, मी असा घरी कसा बसू शकतो. आणि म्हणून विष्णू काकांनी त्या ठिकाणी पुढाकाराने घेऊन आमच्या सगळ्याला सांगितलं, शेठ सगळे कार्यकर्ते आता याला राहू द्या, तुम्ही आता मार्केट कमिटी देता. पण हे मला माहित होतं, पण तरी नामदार साहेबांनी त्या ठिकाणी कुठल्याही कार्यकर्त्यांना चला समाज काम करण्याची तुझी आवड आहे ना, तर 5 वर्ष मार्केट कमिटी त्या ठिकाणी पुन्हा दिली. मार्केट कमिटी काय दिली कशी दिली त्याच्याविषयी मला सांगण्याचं काही जरूर नाही. त्या ठिकाणी जेव्हा मार्केट कमिटीची दुसरी इलेक्शन लागली त्यावेळा तिथल्या हमाल, मापाडी, व्यापारी या सगळ्यांनी श्वासाचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा श्वास घेतला आणि एक जुलमी कारभार या ठिकाणी निघतोय. पुन्हा जर तुम्ही या ठिकाणी याला परत आणणार असाल तर आम्ही नामदार साहेबांचे अतिशय जवळचे लोक आहोत, त्यांना मानणारे आहोत, इथले शेतकरी सगळे मानणारे आहोत. पण आम्ही जर याला पुन्हा आमच्या याच्यावर हे केलं तर आम्ही तुमचं हे करणार नाही. म्हणून शेवटच्या मिनिटाला याला बाजूला ठेवावं लागलं. त्याचं कारण आहे की 5 वर्ष चालत असताना या बाजारांनी त्यांना कुठल्याही गोष्टी विश्वासात घेतल्या नाही आणि व्यापारी आणि तिथले लोक आपले ऐकत नाही. मग स्वतःच्या अहमपणासाठी मग घेतला धनामेतीचा बाजार का बंद झाला त्याचं काही कारणच सांगत नाही. केवळ तुम्ही माझं ऐकत नाही ना, तुम्हाला एकेकाला या ठिकाणी आणि तो व्यापारी या ठिकाणी अनेक वर्ष 3 वर्ष 4 वर्ष बंद होता. गेल्या काही काळात 2 महिन्यापूर्वी आम्ही जेव्हा चालू केला तेव्हा हेच व्यापारी सांगतात की आमचे करोड 2-2 करोड रुपयाचे शेतकऱ्यांचे बरोबरचे व्यापार झालेले आहेत, शेतकऱ्यांचे वाहतुकीचे खर्च वाचले गेलेले आहेत. मग यांची डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय मला ते समजायला काय, डिजिटल म्हणजे असं काय दिसतं. आणि अनेक त्या ठिकाणी मार्केटमध्ये देखील खूप प्रश्न त्या ठिकाणी तिथले मार्केटचे सगळे लोक शेतकरी वगैरे एकत्रितपणे सांगतील, ते सांगण्याची मला त्या ठिकाणी आवश्यकता नाही. परंतु त्या ठिकाणी घटना अशा अनेक वेगवेगळ्या आहेत की एक वेळा त्या ठिकाणी हमाल शेतकरी असे लोक काही ठिकाणी बसलेले असताना इथे उठू नका तिथे बसू नका आणि प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला फोन केला गेला आणि तिथल्या 10 हमाल आणि मापाड्यांना देखील पोलीस स्टेशनला यांनी जागा दाखवलेली आहे. हे मी नाही सांगत, त्या पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे. आणि हे सगळा कोशिश नामदार साहेबांना त्या ठिकाणी करावा लागला. म्हणून विष्णू काकांनी सांगितलं की साहेब याला आता अशा पद्धतीने पुढे नेलं तर आपल्या पक्षावर लोक नाराज होतील, अशा पद्धतीचं याचं नेतृत्व पुढे नेलं. पण तब्बल 17 वर्ष तुला देखील जनतेचं अमान्यता होती, संचालकाची अमान्यता होती. तुझ्या 21 वर्षासमोर माझे तुझ्या 17 वर्षापुढे माझे 21 वर्ष काय, हे सगळं या ठिकाणी तू संस्थेचं बोलत आला. तिकडे गेला ते पराग शुगर विषयी बोलतो, मध्ये आला तर परागमीठ विषयी बोलतो, बंद पाणी म्हणतो, असं या ठिकाणी लोकांना सांगून जातो. बँकेविषयी तू अशा पद्धतीचं बोलतो, भीमाशंकर कारखान्याचा त्या ठिकाणी तू बोलत राहतो. चांगला असेल तेव्हा मी होतो आणि गडबड असली तर तेव्हा यांच्यामुळे होती, त्याची जबाबदारी त्यांनी घ्यायची नाही. असे अनेक प्रश्न उभा असताना तू स्वतःची उभी केलेली संस्था, ज्याचा तू संस्थापक आहे, ते भीमाशंकर चालक मालक, बुडाली ती संस्था. बुडवणार कोण? याच्याबरोबर तो स्टेजवर असणारा रोजचा तो काय ते नाव असेल ते, त्यांनी त्या ठिकाणी ते लोक सांगतात तिथे यांनी काढली यांनी बुडवली. अरे त्याच्याविषयी बोल नाही का? तू जर एवढा सुपरमॅन आहेस, सगळ्या संस्था तू एवढ्या चांगल्या चालवल्या, तर भीमाशंकर पतसंस्था
याचा एकदा तर समाजासमोर मांड. कुठे कृष्ण मांडतोय त्या ठिकाणी, पण तोही तुला नसेल मांडायचं तर नका मांडू तिथे. पण तुझ्या वृत्तीचं काय? तुला आज बाळासाहेब भेंडे असेल, देवेंद्र शाह असेल, हे या ठिकाणी विष्णू काका असतील, यांच्यावर फक्त व्यक्तिगत टीका करून आमदारकी हा मिळवायची आणि तो उद्दिष्ट असेल, आणि लोकांच्या ज्याला मॅनिफेस्टो म्हणतात की आम्ही पुढच्या 5 वर्षात काय करणार हे नामदारांनी सांगितलं. यांनी पुढच्या 5 वर्षात आम्ही काय केलं, तुपावाला नामवाला, हा या ठिकाणी लोकांसमोर विचार असणार आहे का? आणि तो असताना तुझ्या बरोबर गेले प्रचार प्रमुख आहेत, ते वाशीला, नवी मुंबईला ज्याचे लेडीज बार आहेत, प्रख्यात आहे, आणि ते तुझे प्रचार प्रमुख आहेत, ते या ठिकाणी तुला या तालुक्याच्या विकासासाठी आणायचे का? ते तुला पुढे न्यायचे का? आणखीन काही बोलण्यासारखं खूप काही आहे. काल पवार साहेब या ठिकाणी एकच विषय सांगतो की पवार साहेब बोलले की लाडकी बहीण ही योजना या सरकारची जी आहे ती 1500 रुपये ही जी आहे याला ठीक आहे ते म्हणे बरी केली, पण तू त्याच्यापेक्षा प्राधान्य जे आहे ते महिला सुरक्षाविषयी या ठिकाणी द्यायला पाहिजे, आणि म्हणून आम्ही ते देणार आहोत. पण मला समजत नाही का महिला सुरक्षेचा विषय जो आहे या साहेबांनी अतिशय महत्वाचा विषय हा काढला. आणि मागे देखील मी साहेब गृहमंत्री असताना सांगितलं की साहेब, या तालुक्यात नवं पोलीस स्टेशन जेव्हा तुम्ही सुरू करताय तेव्हा एक महिलाच्या सुरक्षेसाठी तुम्ही या ठिकाणी एक महिला सुरक्षा विभाग पोलीस स्टेशनच्या माध्यमातून काढला पाहिजे. आणि हा काढत असताना तुम्ही या साहेब म्हणजे आपल्याकडे कुठे अशा पद्धतीचं वातावरण आहे, असे कुठे आंबेगावात पोलीस स्टेशनला आहे. पण मधल्या 3-4 महिन्यापूर्वी जेव्हा आपल्या सगळ्याच्या समोर अकोल्याचे का असताना पण ते आदिवासी बांधव, त्या कुटुंबावर, त्या लहान मुलीवर जे अन्याय आणि बलात्कार झाले ते या ठिकाणी आपण पाहिले, तेव्हा या ठिकाणी बदलापूरला एक न्याय, नागापूरला एक न्याय, त्या ठिकाणी उमेदवार होता की आरोपी उभा होता असा आपल्या सगळ्यांच्या समोर तिथं होता. या उमेदवारांनी ही गोष्ट का त्या ठिकाणी मांडू नये? तर मी त्याला देखील या ठिकाणी येते. त्या घटनेची अनेक बारीकावे घटना आहेत, अनेक गोष्टी आहेत. किंवा पत्रकारांच्या निमित्ताने या ठिकाणी एवढंच सांगेल की 20-22 कुटुंब त्या ठिकाणी राहत असताना ती जी घटना झाली, त्या ज्या महिला त्या ठिकाणी तुमच्या चॅनलवरच आम्ही पाहिल्या, रात्रीतून 20-25 महिला त्या सगळ्यांना आवरत होत्या. या नेत्याला जाऊन तथाकथित नेत्याला सांगितलं होतं तर असा असा आमच्यावर अन्याय होतोय, आणि ते सगळं बाजूला असताना फक्त त्या ठिकाणी पोलिसांना एकच आरोपी दिला जातो, त्याला बाहेरून बाकी सगळ्या कुटुंबाला, बाजूबाजूला शेड आहे, त्या सगळ्या कुटुंबाला कुठून कड्या लावल्या, कोणी लावल्या, पोलिसांना का कधी कळवायचं, त्याच्यात हत्यारं कुठली वापरली ते तुम्हाला वेळेला. अजून खूप काही घटना आहे. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं काका ते अजून खूप काही व्हिडिओ माझ्या दिवशी येतील, अजून काही वेगवेगळ्या गोष्टीचा येतील, आम्हाला तर काही माहिती नव्हतं. आता जनसामान्य त्या ठिकाणी सांगायला लागलं, कारण कालपर्यंत तुमच्यावर नामदार वळसे पाटलाचं आणि समाजवादी याची छाप होती म्हणून लोक दबक्या आवाजाने बोलत नव्हते. पण आता मटेरियल या ठिकाणी आणून दिलेलं आहे. आजच्या या पत्रकार परिषदेत मी एवढंच सांगेन की या सगळ्या गोष्टीचं याचं जनतेसमोर मांडल्या पाहिजे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी तुम्ही आहात, या सगळ्या टिंगल टवाळ्या करायला तुम्ही तालुक्यात निघालेला आहात, तर तुम्ही या ठिकाणी कोणाचे पपेट म्हणून आलेला आहात की जनतेचं काय होईल ते होईल, काय एकदा कुठून बोगदा जायचं आणि कुठून पाणी जायचं त्याच्यासाठी मला काही देणं घेणं नाही. मला फक्त माझी आमदारकी येईल प्रकारे अशा प्रकारे एक चित्र निर्माण करून मला मिळवण्याचं, लोकांची दिशाभूल करायची. पण अनेक ठिकाणी या ठिकाणी त्याच्या परिसरातले लोक त्यांना जाणतात. अनेक लहान लहान शेतकऱ्यांवर कसे कसे अन्याय केले, अत्याचार केले. काल परवा आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक पाहिलं, एक गरीब बिचारा दुकानदार तो किती तळवळून त्या ठिकाणी त्या नावाविषयी बोललं की तू काय सांगतो. असे खूप शेतकरी त्या ठिकाणी आता बाहेर आलेले आहेत.
माझ्या ज्याच्या मनगटात दम असेल त्यांनीच या गावात राहावं, अशा प्रकारच्या भावना त्या सगळ्या परिसरामध्ये आहेत आणि या गोष्टी समाजासमोर आणाव्यात, मतदारांसमोर आणाव्यात, म्हणून आजची ही पत्रकार परिषद होती. त्यामुळं या ठिकाणी आपण योग्य प्रमाणे त्यांना समाजापर्यंत पोहोचवावी एवढं बोलून मी माझी आजची पत्रकार परिषद संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.